शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात, अपघात, विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न, शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारेल. त्याच्यामुळे सीबीआय चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे. आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील. आणि त्यामुळं सीबीआय चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे. आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा डीजीसीएचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की. डीजीसीएचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही. पण डीजीसीएचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि जयदादांनी जे सीबीआय इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे.